नमस्कार, मी पोट्यो आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। बे पोट्यो खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो। आमचा बापू कुठेही निवाड पाडायला जाते आणि पुरा याचा बँड वाजते। अख्ख्या भारताची इज्जत या मोदीनं पूर्ण जगात घालून टाकली आहे। जिथं नाही तिथं आपली थुतू होऊन राहिली। चायनासारख्या देशानं त्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या जे काही ट्विटर अकाउंट आहे त्या अकाउंटवरून अक्षरशः भारताची लाज काढली। काऊन काढली तर आमच्या बापूनं स्वतःचं शहाणपण दाखवण्यासाठी स्वतःच्या कार्यकाळात IIT IIMs उभे करणं तर नाही झाले, पण आता का निवाड पाडायचा तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इनोव्हेशन आम्ही आमच्या देशात मोठ्या प्रमाणावर करत आहे। आता आमच्या देशात करत आहे हे दाखवण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्याले बोलावलं आणि मोठं इनोव्हेशन भारत मंडपम दिल्लीमध्ये आयोजित केलं आणि त्या समिटचं नाव आहे AI इम्पॅक्ट समिट भारत 2026। सर्वजन हिताय सर्वजन सुखाय। चांगली गोष्ट आहे। टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, टेक्नॉलॉजी वाढायला पाहिजे, जगातलं नवीन टेक्नॉलॉजी आपल्या देशात आली पाहिजे, पण आपल्या देशातल्या पोट्ट्यानं सुद्धा हे तयार करायला पाहिजे। पण आता नोएडा म्हणजे दिल्लीच्या बाजूले नोएडाला एक युनिव्हर्सिटी आहे आणि त्या युनिव्हर्सिटीचं पुरी इज्जत ठीक आहे बंद्या देशाची घालून टाकली। त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे गलगोटिया युनिव्हर्सिटी। गलगोटिया युनिव्हर्सिटीनं बंद्या या प्रोग्रामले गालबोट लावलं आणि अख्ख्या देशाची लाज घालवली। मोदीच्या काळातच अशा युनिव्हर्सिटी पैदा होऊ शकते असं मला वाटते। ठीक आहे, ज्या देशामध्ये या देशातल्या जवान पोट्ट्याले जात आणि धर्माच्या नावावर भेदभाव करून वाटल्या जात असन, वारंवार त्याले हिंदू मुस्लिम त्याच्या डोक्यात पेरल्या जात असन आणि भारतातल्या शाळा कॉलेजेस बंद करण्यात येत असन, तर तुम्ही नवीन जवान पिढीकडून काय अपेक्षा करू शकता नवीन इनोव्हेशनची? ठीक आहे, नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंटची का अपेक्षा कशी करू शकता? ठीक आहे, भारत हा 20 ते 25 वर्ष मोदीच्या काळात मागं गेला आहे हे त्याच्यावरून दिसून पडते। आता का केलं ह्या युनिव्हर्सिटीनं? ह्या युनिव्हर्सिटीनं सांगितलं का आमच्या डाटा रिसर्च सेंटरनं म्हणजे गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या डाटा रिसर्च सेंटरनं एक आम्ही ठीक आहे कुत्र बनवलं आहे, रोबोटिक कुत्र। आता हे रोबोटिक कुत्र्याला नाव दिलं त्यानं ओरायन। लोकांना बमाड फोटो गिटो काढले, हे तर सोडा। भारताचा विज्ञान तंत्रज्ञान मंत्री ठीक आहे त्याचं नाव आहे ठीक आहे वैष्णव। आता अश्विन वैष्णव नावाच्या रेल्वे मिनिस्टर बी आहे आणि तो ह्या ठीक आहे टेक्नॉलॉजीचा बी मिनिस्ट्री आहे। ह्या पट्ट्यानं बाकायदा ट्विट केलं। ट्विट डिलीट करायची याच्यावर लाजीरवाणी परिस्थिती आली। अशी वेळ या देशातल्या मंत्र्यावर येते म्हणजे मागं पुढं बी पाहत नाही। मला हे म्हणायचं आहे का जो प्रोग्राम भारत सरकारनं ऑर्गनाईज केला, कोणत्या कंपन्या येत आहे, कोणत्या युनिव्हर्सिटी येत आहे आणि काय सादर करत आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन सगळ्यात पहिले करायला पाहिजे। अख्खं गालबोट लागलं ज्या ठीक आहे गलगोटिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यानं ते जे बाई होती तिथं नेहा सिंग नावाची ते प्रेझेंटेशन देऊन सांगून राहिली का हे आमचं इनोव्हेशन आहे अमका आहे। आणि जेव्हा पोट्ट्यानं भारतातल्या क्रॉस व्हेरीफाय केलं आणि चेक केलं का हे जे डॉग आहे ह्या चायनानं बनवला आहे। आता हे चायनानं बनवलेला डॉग आहे तो एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या एका प्रायव्हेट कंपनीनं बनवला आणि तो विकाले सुद्धा आहे। तो $2800 रुपयाला विकाले आहे। $2800 हे वाला डॉग। आणि तिथं यायचा ठीक आहे म्हणजे तिथं त्या टेनमध्ये भारत मंडपममध्ये ठीक आहे गलगोटिया युनिव्हर्सिटीचं मोठं कॅम्पस प्रेझेंटेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इनोव्हेशनचं हे लागलं होतं। बरं यानं इनोव्हेशनमध्ये का सादर केलं माहीत आहे का? थर्माकोलचं विमान। अबे जर तुम्ही या देशातल्या पोट्ट्याले जातीतनं धर्मात वाटान तर त्या पोट्ट्याकडून थर्माकोलच्या विमानाचीच अपेक्षा करू शकता। जरासं चायनाकडे पहा। आपली कॉम्पिटिशन श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान, पाकिस्तानसोबत नका करू। आपली कॉम्पिटिशन चायना, जपान, अमेरिकासारख्या देशासोबत करा, युरोपातल्या देशासोबत करा असं माझं म्हणणं आहे। हा तो डॉग आहे ज्याचं नाव ओरायन होतं। ठीक आहे, आणि आता ठीक आहे हे जे नेहा सिंग म्हणून राहिलो हे इथं आहे उभी, हे हिनं प्रेझेंटेशन दिलं ठीक आहे। आणि हे लोक असे फोटो काढून राहिले होते आणि सांगते हे का हे कुत्र आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमनं कॉलेजच्या तयार केलं आहे। आता जेव्हा ठीक आहे त्याच्यानंतर तर दुसरं सोडा, दुसरं हे ड्रोन सॉकर हे दक्षिण। आता हे पहिले चायनानं इज्जत काढली आपली। आता जेव्हा हे कुत्र
आपलं नाही होय, अनेक त्याचे रील्स व्हायरल झाले, पुरी मोदीची छीची थू झाली, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे जे AI समिट ठेवलं, ठीक आहे, AI इम्पॅक्ट समिट, इथं पोट्याचे खाचे वांदे, पोट्याले पासेस नाही भेटून राहिल्या. त्याच्यानंतर मोदी येऊन राहिला होता तिथं पाहासाठी, तर अख्खा लोकायले बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर एकटाच मोदी संट्यासारखा फिरून राहिला, ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे, मोदीले संध्याकाळी आणा ना, 12 वाजता पाहिले लोक गेल्यावर, एवढाच महत्त्वाचा आहे. मोदीले आलेले लोक बाहेर काढायची काही गरज नाही आहे, समोरचा पात खाली खाली करत गेले असते तरी होत होतं. त्याच्यामुळे सारे लोक बाहेर काढले, मोदी एकटा संट्या घुमून राहिला. बरं, घुमून राहिला. मोदी घुमल्याच्या नंतर अनेक इंटरनॅशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संस्था तिथं आपलं काही इनोव्हेशन सादरीकरण करायसाठी आल्या होत्या. त्याचं सामान चोरीलं गेलं. मी म्हणलं त्यानं का नाही त्याचे मॅसेज टाकले, त्याचे ठीक आहे ट्विट केले, आमचं सामान चोरीले गेल्याचं, त्याच्यात बी इज्जत गेली, कारण चोर आपल्याच पाशी आहे, ठीक आहे. बाकी तुम्ही चोर ओळखू शकता, कारण का रिझर्व्ह बँकेतून आताच 1,28,000 कोटी रुपयाचं सोनं गायब झालं. चोर कोण आहे त्या 1,28,000 कोटी रुपयाच्या सोन्याचा, हे काही मला सांगायची गरज नाही, कारण आपले पास चौकीदारी चोर आहे, ठीक आहे. आणि इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सामान चोरीले जाते, गिमेरे तिथं होते का नाही, कोणाचं कोणतं सामान गेलं, सब सत्यानाश. म्हणजे मॅनेजमेंट नावाची गोष्ट कवडीची नाही, आणि प्रोग्राम इंटरनॅशनल लेवलचा पुरा धिंगाणा आहे. आता त्याच्यानंतर हे दक्षिण कोरियाची कंपनी आहे, तिनं हे ड्रोन सॉकर केलं, ठीक आहे. ड्रोन सॉकर तयार केलं. हे नवीन ड्रोनमध्ये हा नवीन आविष्कार आहे का, जे हे कुठेही असं जाईन तर धडकन कायले लागलं तर क्रॅश गिश होणार नाही. आणि हे स्ट्रायकर V3 ARF नावानं ओळखल्या जाते, आणि हे दक्षिण कोरियाच्या कंपनीनं तयार केलं. आणि हे अश्विन वैष्णव हा जो भारताचा मंत्री आहे, या मंत्र्यानं हे AI इम्पॅक्ट समिट न्यू दिल्ली, ठीक आहे, याचं हे ट्विट आहे, हे ट्विट आता डिलीट केलं आहे. अशी लाजिरवाणी परिस्थिती या देशावर ह्या मोदीनं आणून ठेवली का कुठं आता तोंड दाखवाले. बरं, एवढंच नाही, याच्या अगोदर योगी आदित्यनाथनं त्याच्या एका विमानतळाचं उद्घाटन केलं, मोदीले बोलावलं होतं. विमानतळाच्या उद्घाटनाले पेपरले फोटो चायनाच्या विमानतळाचा टाकला, तेव्हा बी चायनानं आपली इज्जत काढली होती. असं किती वेळा दाबदुबीचे धंदे करान, ठीक आहे. मोदीले पहिलेपासून दाबादुबीचे धंदे आहे, ठीक आहे. त्यानं अनेक महाराष्ट्रातले सेंटर हे गुजरातमध्ये नेले. हे दाबादुबीचे धंदे आता ते इतर देशाचं टेक्नॉलॉजी दाबाचं तंत्रज्ञान पाहून राहिलो. आणि ज्या युनिव्हर्सिटीले 350 करोडमध्ये उभे केले, तर त्याचा मालक बी असा फ्रॉड असेल, कारण आता पुरी सत्ताच फ्रॉड लोकांच्या हातात गेली आहे. कोणाले काही युनिव्हर्सिटी वाटणं चालू आहे, ठीक आहे, डीम युनिव्हर्सिटी नावाच्या खालतं पुरा ह्या सत्तानाच चालू आहे. आणि त्या इनोव्हेशनच्या नावाखालतं जात धर्मामध्ये पोट्याले वाटणं चालू आहे. म्हणून त्याच्यामुळे याच्या समोर भविष्यात भारत काही इनोव्हेशन करण, काही नवीन टेक्नॉलॉजी पैदा करण, पोट्टे सायंटिस्ट होईन अशी अपेक्षा करू नका. आपले पोट्टे दंगलीत गोटे मारायला तयार होऊन राहिले, आणि अशी मानसिकता या देशातल्या पोट्ट्यामध्ये वारंवार व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून पेरणं चालू आहे असं मला वाटते. यावर तुमचं काय मत आहे हे नक्की सांगा, खालतं कमेंटमध्ये सांगा, कारण यानं पुऱ्या देशाची लाज गेली, आणि ही लाज पुन्हा भरून निघणार नाही. आता दक्षिण कोरियानं सुद्धा त्याच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट पेजवरून भारताची, ठीक आहे, AI इम्पॅक्ट समिट कशी, ठीक आहे, इनोव्हेशन इतर लोकांचं चोरून भरवण्यात आली आहे असा, ठीक आहे, ट्विट त्यानं केलं आहे. आता तुम्ही मला सांगा, जर देशाला महासत्ता बनवायचा आहे, मोठाल्या विश्वगुरूचे स्वप्न आमचा मोदी बापूसाहेब दाखवत आहे, तर खरंच मला सांगा, आता हे जे मोदी बापूसाहेब आहे हे खरंच विश्वगुरू बनवान का देशाला चुलीत घेऊन जाईन, ठीक आहे, हे तुम्ही तुमचं पहा. थोडीशी सद्सद विवेक बुद्धी वापरा. देशावर काय वेळ येऊन राहिली, देश कुठं होता, IIT, ठीक आहे, IIT कितीतरी IIT जिथून सायंटिस्ट पैदा झाले या देशात, इस्रोमध्ये काम करत आहे, DRDOमध्ये काम करत आहे, भारताच्या अनेक मिलिटरी अनुसंधानमध्ये काम करत आहे, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करत आहे. अनेक तिथून निघाले IIT मधून निघालेले सायंटिस्ट, ठीक आहे, हे फॉरेनमध्ये काम करत आहे, ते पैसे कमावून भारतात पाठवत आहे. हे IIT, IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे काँग्रेसच्या काळात तयार झालेल्या इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतरही त्यानं, ठीक आहे, या देशामध्ये शिक्षणाची प्रणाली आणली, गाव तिथं शाळा उभी केली, आणि यानं मागच्या 5 वर्षात, ठीक आहे, 18,000 शाळा बंद केल्या. आता तुम्ही या सरकारकडून का अपेक्षा करा हे तुमचं तुम्ही पहा. भारत खरंच महासत्ता होईल का निवय फोकणाऱ्या ताणून आपल्या पोट्याले जाती धर्मात
ठीक आहे, वाटून आपल्यामध्ये झगडे लावून या देशात राजकारण करणं चालू आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचा विचार करा आणि समोरचं पाऊल टाका आणि खालतं कमेंटमध्ये सांगा का हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट हे कसं होतं. याच्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ते व्हिडिओसुद्धा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल. धन्यवाद. आजच्या दिवशीतच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.